नमस्कार. TYBA सेमिस्टर 5 टॉपिक क्रमांक 4मध्ये अर्थशास्त्रे माहितीचे शास्त्र त्यामध्ये आपण प्रतिकूल निवड संकल्पना या संदर्भात चर्चा करणार आहोत. प्रतिकूल निवड संकल्पनेची ही काही समस्या विषम माहिती किंवा असमान माहितीमुळे निर्माण होते. चुकीच्या माहितीमुळे प्रतिकूल समस्या परिस्थिती निर्माण होत असते. जेव्हा विभिन्न दर्जाच्या वस्तू एकाच किमतीला बाजारपेठेमध्ये विकल्या जातात, अशा परिस्थितीमध्ये प्रतिकूल निवड समस्या निर्माण होते. दर्जा वेगवेगळा आहे, पण त्याची किंमत एकच आकारली जाते आणि एकाच किमतीला विकल्या जातात आणि त्या वेळेला जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीला प्रतिकूल निवड असं म्हणतात. कारण एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या वस्तूंच्या वेगवेगळा दर्जा त्यातला फरक स्पष्ट करू शकत नाही आपल्याला. कारण आपण पूर्वीच्या लेमन्स मार्केटमध्ये बघितलं की जसं सेकंड हँड गाड्याचं जो जुन्या गाड्यांचा बाजारपेठ आहे, त्या सेकंड हँड गाड्यांचे जे प्रारूप, जो सिद्धांत स्पष्ट केला गेला, ज्याला लेमन्स मार्केट म्हणतात, जॉन अक्रोलिफने मांडलेली ती संकल्पना होती आणि त्या अतिशय निकृष्ट कमी दर्जाच्या गाड्या जुन्या पण चांगल्या दर्जाच्या गाड्यांना बाजारपेठेतून हळूहळू बाहेर काढतात आणि त्यामुळं जो काय मार्केट होतो तो अगदी कच्चा रफ खराब गाड्यांचाच शिल्लक राहतो आणि त्या बाजारपेठेमध्ये आपल्याला जी परिस्थिती निर्माण झालेली असते, जी माहिती मिळालेली असते, त्या परिस्थितीला आपण प्रतिकूल निवड असं म्हणतो. आता या ठिकाणी ही प्रतिकूल निवड संकल्पना गाड्यांच्या बाबतीत जशी अभ्यासली, त्याच पद्धतीनं ज्या मार्केटमध्ये विषम परिस्थिती निर्माण झालेली असते, कुठल्याही माहितीचं ज्ञान असत नाही, अशा वेळेला ही परिस्थिती निर्माण झालेली असते. अशा वेळेला विमा बाजारपेठेच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. विमा व्यवसायामध्ये सुद्धा अशा प्रकारची प्रतिकूल निवड होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे विमा आणि प्रतिकूल निवड या संदर्भात चर्चा करत असताना जेव्हा एखादी समान दर्जाची वस्तू समान किमतीला वेगवेगळ्या ग्राहकांना विकली जाते, त्या परिस्थितीस प्रतिकूल निवड असं म्हणतात. बघा, समान दर्जाची वस्तू एकसारखीच आहे, पण ती समान किमतीला वेगवेगळ्या ग्राहकांना त्याच्या दर्जानुसार विकली जाते आणि त्या दर्जानुसार विकत असताना जी परिस्थिती निर्माण झालेली असते त्या परिस्थितीला प्रतिकूल निवड असे म्हणतात. कारण विक्री करण्यापूर्वी त्या वस्तूचा विक्रेता त्या ग्राहकांना त्या वस्तूच्या दर्जाबाबत किंवा त्या दर्जाच्या विविधतेबाबत त्यामध्ये फरक करू शकत नाही. किंवा ही वस्तू चांगली आहे, याच्यापेक्षा ही गाडी चांगली आहे, किंवा यापेक्षा हे मॉडेल पुढचं आहे, यापेक्षा हे अतिशय चांगलं आहे, किंवा हे खूपच खराब आहे, असं तो काही फरक करू शकत नाही. आणि त्यामुळं चांगल्या पण जुन्या गाड्या बाजूला जातात आणि खराब माल फक्त शिल्लक राहून त्यापासून नफा मिळवला जातो. ही जी काही विषम किंवा प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली असते, अशी प्रतिकूल परिस्थिती विमा व्यवसायात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या विमा उद्योगामध्ये ही प्रतिकूल निवडीची काही समस्या आहे ते अगदी प्रकर्षाने जाणवते. या बाजारपेठेमध्ये आपण जर विचार केला तर कमी दर्जाच्या विमा योजना आहेत किंवा जास्त जोखीम असणाऱ्या सुद्धा नवीन विम्याच्या योजना आहेत. त्यामुळं काही दर्जेदार ग्राहक चांगल्या पद्धतीच्या विमा योजना स्वीकारतात किंवा कमी जोखीम असणाऱ्या ग्राहकांना ते आपोआपच बाहेर काढतात. या ठिकाणी विम्याच्या बाबतीत बघितलं तर विमाधारक आणि विमा कंपनी हे दोन घटक आहेत आणि हे दोन घटक यापैकी विमा कंपनीला विमाधारकाला त्याच्या जीवन विम्याबद्दल जास्त असमान किंवा विषम माहिती असते. त्या ग्राहकाला विमा कंपनीची जी काही पॉलिसी असतात, जी धोरणं असतात, जी जीवन विमा असतात, त्याबद्दल त्याला फारशी माहिती नसते किंवा असते ती विषम माहिती असते, असमान माहिती उपलब्ध असते. आणि अशा वेळेला त्या ग्राहकाच्या समोर प्रतिकूल निवडीची समस्या उभी राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तो ग्राहक संदिग्ध झालेला असतो, त्याला कुठलंही ज्ञान मिळत नाही आणि त्याच्यासमोर कुठली पॉलिसी चांगली, कुठली वाईट, कुठली पॉलिसी स्वीकारावी, कुठल्या पॉलिसीपासून जास्त जोखीम पण कमी जोखीम फायदा, कुठल्या पॉलिसीमध्ये कमी हप्त्यामध्ये जास्त बेनिफिट, अशा अनेक संकल्पनांच्या बाबतीत तो विमाधारक या ठिकाणी संदिग्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.
कारण जी काही विषम माहितीमुळे जी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली असते त्यामुळे विमा कंपनीला सुद्धा सतत आपल्या विम्याच्या हप्त्यामध्ये वाढ करावी लागते आणि मग असं सतत विम्याच्या हप्त्यामध्ये वाढ केल्यानंतर या ठिकाणी जी काही समस्या असते ती समस्या म्हणजे ज्यांचं आरोग्य चांगलं आहे अशा व्यक्ती मग त्या व्यक्तींना ती विमा पॉलिसी कमी फायद्याची ठरते कारण त्यांना कुठलाही दोष येत नाही आणि त्यामुळे पॉलिसीचे भरलेले पैसे त्यांना फारसे फायदेशीर ठरत नाही. परंतु विषम माहितीच्या आधारे ही विमा कंपनी सतत जर विम्याच्या हप्त्यात वाढ करत राहिले तर आपोआपच ज्या व्यक्तींचे आरोग्य चांगलं आहे ज्यांना ज्याच्यापासून काहीच लाभ मिळत नाही असे ग्राहक त्या विमा बाजारपेठेतून हळूहळू बाहेर पडत राहतात कारण त्यांना वाढीव विमा पॉलिसीचे हप्ते भरणे शक्य होत नाही. त्याचबरोबर ज्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत ज्यांना आरोग्याचा त्रास आहे ज्यांच्या आरोग्यविषयक अनेक समस्या असतात असे लोकसुद्धा सतत विमा हप्त्याची वाढीव फी असल्यामुळे किंवा हप्त्यात प्रचंड वाढ होत असल्यामुळे असे लोकसुद्धा त्या विमा पॉलिसीच्या मार्केटमधून हळूहळू काय होतात बाहेर होतात. म्हणजे ज्यांचं आरोग्य चांगले आहे तेही बाहेर होतात आणि ज्यांचं आरोग्य चांगलं नाही ते सुद्धा या ठिकाणी बाहेर होत असतात. अशा पद्धतीनं या समस्यामुळं या प्रकारची प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळं जो विमा मार्केट आहे जी विमा पॉलिसीची बाजारपेठ आहे जी ग्राहकांना अनेक प्रकारच्या मदत करण्याचा प्रयत्न करत असते त्या ठिकाणी ती विमा पॉलिसी किंवा तो विमा व्यवसाय अडचणीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते अयशस्वी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अशीच परिस्थिती आज क्रेडिट कार्डच्या बाबतीत पाहायला मिळते. बँकांच्या कर्ज देण्याच्या धोरणाच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारचे म्हणजे जे प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करतात पण वाढीव कर्जाच्या हप्त्यामुळे व्याजामुळे ते लोक कर्ज घेत नाहीत आणि जे लोक सतत कर्जाची परतफेड करू शकत नाहीत तेही लोक त्या क्रेडिट कार्डचा फायदा घेऊन त्यातून बाहेर पडत असल्याचं पाहायला मिळतं. अशा पद्धतीचं ही विमा व्यवसाय किंवा आजच्या अनेक बाजारपेठेमुळे विषम माहितीमुळे ह्या प्रकारच्या प्रतिकूल समस्या किंवा प्रतिकूल निवडीच्या समस्या निर्माण झालेल्या असतात. आता ही जी प्रतिकूल निवड समस्या आहे ती कमी करण्याचे काही उपाय आहेत. काहीतरी मार्ग शोधला पाहिजे की हा विमा व्यवसाय चांगला चालला पाहिजे या व्यवसायाला गती मिळाली पाहिजे. यासाठी जे काही उपाय आहेत त्यामध्ये एक विमाधारकांची वैद्यकीय तपासणी करा. म्हणजे ज्यांना या पॉलिसीचा लाभ मिळवून द्यायचा आहे किंवा जे लोक हे पॉलिसी घेऊ इच्छितात अशा लोकांची चांगल्या दर्जेदार गुणवंत स्पेशालिस्ट डॉक्टरांच्याकडून त्यांची तपासणी करून घेणं आणि त्यांच्या तपासणीच्या दर्जानुसारच त्यांना पॉलिसी आणि विमा हप्ता देणं आवश्यक आहे. विमाधारकाच्या वयानुसार वेगवेगळ्या विमा हप्ते करा. वयाचा निकष ठरवा त्या ठिकाणी आणि त्यानुसार ज्यांचं वय जास्त त्यांना जास्त हप्ते ठेवा आणि त्या पद्धतीने या प्रतिकूल निवड समस्येतून बाहेर व्यवस्थित या. विमाधारकाच्या व्यवसायानुसार विमा हप्त्याची बांधणी करा. व्यवसाय कसा आहे त्यानुसार त्याच्या विमा हप्त्याची बांधणी करणं आवश्यक आहे. विमाधारकाच्या विमा कालखंडानुसार करार करा. कालखंड ठरवा, एक निश्चित कालखंड ठरवा आणि त्या कालखंडानुसार त्याचे करार करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने एक वैद्यकीय तपासणी, वयोमानानुसार हप्ता, त्याच्या व्यवसायानुसार विमा हप्ता आणि कालखंडानुसार त्या ठिकाणी विचार करणं, करार करणं आणि या जर गोष्टीची स्वीकार केल्या, या गोष्टींची अंमलबजावणी केली तर जी विमा व्यवसायामध्ये जोखीम आहे त्या जोखमीची किंवा जे अडचणी आहेत किंवा जी संकट येणारे असतात किंवा समस्या निर्माण होतात त्याची तीव्रता कमी होईल. परंतु 100% प्रतिकूल निवड ही समस्या आहे ती मात्र दूर होणार नाही. त्याचप्रमाणे जसं विमा व्यवसायाचं उदाहरण पाहिलं त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या बाबतीत सुद्धा जी काही प्रतिकूल निवड समस्या निर्माण झालेली असते ती कमी करण्यासुद्धा अशा अनेक कंपन्यांनी क्रेडिट कार्डच्या बाबतीत त्या कार्डधारकाचं पद काय, त्याचा इतिहास काय, तो कुठे काम करतो, त्याचा दैनंदिन व्यवसाय काय, त्याचं उत्पन्न काय, त्याच्या उत्पन्नाचे मार्ग काय, त्याची समाजातली बँकांच्या बाबतीत क्रेडिट काय, अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून त्यातील प्रतिकूल निवडची तीव्रता कमी करणं आपल्याला गरजेचं आहे. अशा पद्धतीनं ही प्रतिकूल निवड संकल्पना आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. धन्यवाद.